नमस्कार. साप्ताहिक संत गोरोबा काका समाचार न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण आलो धाराशिव येथील बसस्टँडमध्ये. आपण पाहू शकतो किती इथं पावसाच्या पाण्यानं किती घाण साचलेली आहे. आता आपण अलीकडल्या साईडला आलेलो आहे, जेथे असं घाणीचं साम्राज्य साचलेलं आहे. आणि जर आपण विचार केला तर बस स्थानकाच्या पलीकडली बाजू आहे, तर त्या बाजूला बस स्टँडच्या गाड्या एक ठिकाणी झाल्या, त्यामुळे गर्दी होत आहे. आणि आता उद्घाटन झालेले आहे, एक साईडचं उद्घाटन केलेलं आहे आणि अजून जागा इथं बघू शकतो काम चालू झालेलं आहे. त्यामुळे सर्व नागरिकांची गैरसोय होत आहे. बघू शकतो आपण इथं किती पावसाच्या पाण्यानं घाण साचलेली आहे. जरी इथे पूर्ण बांधकाम झाले असेल, आता ही विटा रचत आहे, तरी पण पावसाचे पाणी इथं एक साईडला थांबणारच आहे. याचा काहीतरी विचार केला पाहिजे, पाणी कुठंतरी काढून दिले पाहिजे. आणि इथं जी बारकी गटार आहे ते सुद्धा नियोजन केलं पाहिजे. आपण इथं बघितलेली आहे सुरुवातीला. आणि त्या साईडला आपण बघतो, आता आपण तिथं जाणार आहोत, जेणेकरून तिथं आपण बसची लोक गर्दी असलेली आपण बघणार आहोत. इथं पाहू शकतो आपण की इथं पलीकडल्या साईडला इथं लोक थांबले आहेत. पण आता आपण बसच्या पलीकडे जात आहोत, तिकडं तो काम चालू आहे. काम चालू असल्यामुळे आपल्याला पाहू शकतो आपण किती घाणीत साम्राज्य चिलट झालेले आहेत, ढास झालेले आहेत त्या पावसाच्या पाण्यामुळे. आता आपण पलीकडल्या साईडला जात आहोत. तिथं एकच साईडनं म्हणजे वाहनाची गर्दी, माणसाची गर्दी, नागरिकाची गैरसोय इथं आपण पाहू शकतो. जर आपण विचार केला तर पाहू शकतो किती गर्दी आहे. आणि वाहनाची एक साईडला आता थोडं गर्दी कमी असली तरी अजून एक तासानं भरपूर गर्दी होणार आहे. लोक ही बस स्टँडच्या अलीकडली बाजू आपण अजून एकदा प्रेक्षकांना दाखवत आहोत. एक काम चाललेलं आहे. खरं तर उद्घाटन हे दोन्ही बाजू झाल्यावर पूर्ण करायला पाहिजे होतं, पण केलं नाही. एक साईडला सर्व किती नागरिकांची परेशानी होते आपण पाहू शकतो. साधारणतः दुपारी कमी जरी असले तरी 4च्या पुढं भरपूर गर्दी होते. इथं बघू शकतो आपण गाड्या इथं कामसुद्धा अशा रीतीनं आपण पाहू शकतो. आता जी ही बारकी जी इथं गटार आहे त्याचं पाणी काढून द्यावं लागेल. अन्यथा कसं होईल की ज्यावेळेस इथे डागडुजी होईल, इथं फरशी हातरली जाईल, अगर मुरुम टाकला जाईल, मात्र पाणी हे गटारीतून बाहेरच येणार आहे. धन्यवाद. आता हे पाहू शकतो आपण धाराशिव बस स्थानक. बघा नाव बघा. आता आपण इकडली दोन बाजू घेतल्या होत्या. आता आपल्याला समोरची बाजू बघायची आहे. यानंतर आपण ज्या जागेचं काम झालं ना एक साईड आहे तिथं जाणार आहोत. तर आपण पाहू शकतो चिकूल झालेला आहे. मागे आहे 20 पकडांच्या मागे. आता आपण जवळून गटारीचं निरीक्षण करणार आहोत. तो काही बस स्टँड हे आपण गटार आलेली आहे, बघू शकतो सर आपण इथं ही. आणि इथं गाड्या थांबणार आहेत, इथं माणसं, तिकडं पलीकडे गाड्या. आणि ही जी गटार आहे आणि इथं भविष्यातसुद्धा पाणी तिथे येणार आहे. आणि ह्याच्यामुळं नागरिकांना भविष्यात रोग होऊ शकतात. ह्याच्यावरून डासाची उत्पत्ती होते गटारीवरून, त्यानं अस्वच्छता ही होते. जरी बांधकाम झालं, इथपर्यंत वाळू आली, खडी आली, जरी समजा ही केलं तरीसुद्धा गटारीमुळं नुकसान होणारच आहे, हे मात्र नक्की.